वेलकम स्टुडंट. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या टॉपिक मधला रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल हा भाग पाहणार आहोत. केमिकल रिॲक्शन याच्या अगोदर आपण काही रिॲक्शन पाहिलेले आहेत. यामध्ये इलिमिनेशन रिॲक्शन आहे किंवा ॲक्शन ऑफ ॲक्वस केओएच, अल्कोहोलिक केओएच किंवा अल्कोहोलिक अमोनिया या रिॲक्शन पाहिलेले आहेत. आता यानंतर आज आपण रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल म्हणजे अल्किल हॅलाइड बरोबर ॲक्टिव्ह मेटलची रिॲक्शन. ॲक्टिव्ह मेटल म्हणजे कुठले? आपल्याला सिलेबसला जे आहे ते मॅग्नेशियम मेटल आहे. वेन अल्किल हॅलाइड विच ऑन रिॲक्ट्स विथ ॲक्टिव्ह मेटल लाईक मॅग्नेशियम टू गिव्स अल्किल हॅलाइड RX. R म्हणजे अल्किल ग्रुप, X म्हणजे हॅलोजन आणि ह्या दोन्हीला मिळून आपण अल्किल हॅलाइड असं म्हणतो. अल्किल हॅलाइड विच ऑन रिॲक्ट्स विथ मॅग्नेशियम मेटल in presence of dry ether to gives in presence of dry ether to gives corresponding alkyl magnesium halide RX or RMgX. alkyl magnesium halide. alkyl magnesium halide. This alkyl magnesium halide is termed as Grignard reagent. Grignard reagent. आता एक लक्षात ठेवा, जे फायनल परीक्षेला क्वेश्चन पेपर मध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट ही एक रिॲक्शन आपल्याला विचारली जाते. आता ते कुठली विचारते हे सांगता येत नाही, कारण पुढे 2-3 टॉपिक मध्ये ही आणखी रिॲक्शन आहे. आता यामध्ये हे फक्त प्रिपरेशन रिॲक्शन आहे. थोडक्यात प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हटलं तरी चालेल. व्हेन अल्किल हॅलाइड विच ऑन रिॲक्ट्स विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय एथर टू गिव्स अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. दिस रिॲक्शन इज टर्म्ड ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट रिॲक्शन. आता यामध्ये पहा, व्हॉट इज मीन बाय ग्रिग्नार्ड रिएजंट or how will you prepare Grignard reagent. अशा प्रकारचा जर क्वेश्चन विचारला तर ही रिॲक्शन लिहिणं आवश्यक आहे. तुम्ही फक्त ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज टर्म्ड ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट असं लिहिलं तर तुम्हाला त्याची डेफिनेशनची मार्क मिळतील. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज टर्म्ड ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. किंवा सामान्य जर विद्यार्थी असेल आणि त्या विद्यार्थ्यांनी एखादी रिॲक्शन लिहिली, रिॲक्शन कुठली, अल्किल म्हणजे समजा इथिल घेतलं, इथिल ब्रोमाइड किंवा आयोडाइड किंवा क्लोराइड which on reacts with magnesium metal in presence of dry ether to gives corresponding ethyl magnesium C2H5MgBr. ethyl magnesium bromide. This ethyl magnesium bromide is also termed as Grignard reagent. ethyl magnesium bromide is termed as ग्रिग्नार्ड रिएजंट. म्हणजे पहा, तुम्हाला जर डेफिनेशन विचारली व्हॉट इज बाय ग्रिग्नार्ड रिएजंट तर त्या ठिकाणी तुम्ही अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज टर्म्ड ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट हे लिहिलं तरी बरोबर आहे, किंवा इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड असं लिहिलं तरी बरोबर आहे, किंवा इथिल मॅग्नेशियम आयोडाइड असं लिहिलं तरी बरोबर आहे. हाऊ विल यू प्रिपेअर ग्रिग्नार्ड रिएजंट असा क्वेश्चन विचारला तर ही रिॲक्शन लिहिली तरी बरोबर आहे, ही रिॲक्शन लिहिली तरी बरोबर आहे, किंवा इथं क्लोराइड आयोडाइड लिहिलं आणि रिॲक्शन कंप्लीट केली तरी बरोबर आहे. ठीक आहे. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन आहे मेथड्स किंवा प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा ॲक्शन ऑफ ॲक्टिव्ह मेटल ऑन अल्किल हॅलाइड किंवा ॲक्शन ऑफ मॅग्नेशियम मेटल ऑन अल्किल हॅलाइड किंवा ॲक्शन ऑफ मॅग्नेशियम मेटल ऑन इथिल ब्रोमाइड और इथिल आयोडाइड और इथिल क्लोराइड. म्हणजे पहा, तुम्हाला जर मी ब्लॅकबोर्ड वरती ब्रोमाइडची किंवा बीआरची जर रिॲक्शन घेतली तर तुम्ही प्रॅक्टिस करताना इथं क्लोरीन घेऊन रिॲक्शन करायची, आयोडीन घेऊन रिॲक्शन करायची आणि त्या पद्धतीने चेंज करायचा. रिॲक्शनचे पहा, स्वतः घरी प्रॅक्टिस केल्याशिवाय रिॲक्शन जमत नाही, रिॲक्शन वाचून जमत नाही. तुम्ही समजा रिॲक्शन आता वाचली आणि एक वाचत पुढे गेला आणि एक 10 मिनिटांनी रिॲक्शन आपण वाचलेली आठवण्याचा प्रयत्न केला तर आठवत नाही, पहा रिॲक्शन आठवत नाही. त्यामुळे रिॲक्शनचा अभ्यास करत असताना रिॲक्शन तुम्ही वाचून व्यवस्थित पाहिजे, कशी झाली
म्हणजे नेमका बदल काय झालेला आहे तो समजून घ्यायचा, वाचायचं, समजून घ्यायचं आणि नंतर मनन करायचं आणि नंतर लिहून काढायचं. जोपर्यंत तुम्ही एकदा दोनदा तीन वेळा लिहून काढत नाही तोपर्यंत ते परफेक्ट होत नाही. एक लक्षात ठेवा, एकदा जर मला ही रिॲक्शन येत नाही असा जर तुमचा जर भ्रम झाला तर ती रिॲक्शन परत कधीच जमत नाही. परंतु मला ही रिॲक्शन जमते म्हणून पुन्हा पुन्हा जर प्रयत्न केला तर रिॲक्शन 100% तुम्हाला जमते. आणि ह्या रिॲक्शनचं एक वैशिष्ट्य असं आहे, जसं 10वी पर्यंत बीजगणित होतं तसं इथं 11वी आणि 12वीला सायन्समध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो भाग आहे पेपर सेकंड मध्ये या रिॲक्शनचा भाग, हा रिॲक्शनचा भाग वाचून येत नाही. तुम्ही वाचायचं, मनन करायचं आणि न पाहता जे वाचलेलं आहे ते लिहिता येतंय का, आठवतंय का हे पाहायचं. आणि नंतर ते पाहिल्यानंतर समजा ही रिॲक्शन तुम्ही न पाहता लिहिली, नंतर परत आपण स्वतः काय करायचं, बेअरच्या ऐवजी आयोडीन घ्यायचं, रिॲक्शन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा. परत क्लोरीन घ्यायचं, रिॲक्शन कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे अशा पद्धतीने रिॲक्शन आपण समजून घेऊन लिहून काढून जर अभ्यास केला तर हा सेकंड पेपर किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री सारखा सोपा विषय दुसरा नाही. ठीक आहे. आता एक ग्रिग्नार एजंटची रिॲक्शन, when Grignard agent which one reacts with ammonia or alcohol to gives corresponding. आता एक Grignard agent ची रिॲक्शन alkyl magnesium halide which one reacts with methyl alcohol and alkyl magnesium halide which one reacts with ammonia, which one reacts with ammonia to gives alkyl magnesium halide म्हणजेच ग्रिग्नार एजंट. आता इथं बॉन्ड दाखवला तरी बरोबर आहे, नाही दाखवला तरी बरोबर आहे. इथं बॉन्ड दाखवला तरी बरोबर आहे, नाही दाखवला तरी बरोबर आहे. when alkyl magnesium halide which one reacts with alcohol like methyl alcohol to gives corresponding hydrocarbon, to gives corresponding hydrocarbon. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय, हा R आणि H याला हायड्रोकार्बन म्हणतो आपण. हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन, अल्कीन तयार होते. समजा इथे इथिल ग्रुप घेतला, आपण मिथिल घेतला तर तिथं मिथेन तयार होईल. इथं इथिल ग्रुप घेतला तर इथेन तयार होईल. इथं प्रोपिल ग्रुप घेतला तर प्रोपेन तयार होईल. हायड्रोकार्बन. आणि मायनर प्रोडक्ट काय आहे, आता आपण हा R घेतला आणि हा H, RH तर शिल्लक काय राहिलं, एक Mg राहिलेला आहे, एक X राहिलेला आहे आणि OCS3 हा ग्रुप राहिलेला आहे. म्हणजे मायनर प्रोडक्ट जो आहे, मायनर प्रोडक्ट हा Mg हा OCS3 आणि दुसरा इथं X आहे, MgXOCS3 हा मायनर प्रोडक्ट आला. त्यानंतर इथं मायनर प्रोडक्ट काय येतोय, इथं NH3 आहे, इथला एक हायड्रोजन आणि हा R. इथं मेजर प्रोडक्ट हायड्रोकार्बन RH आणि मायनर प्रोडक्ट इथं NH2 शिल्लक राहिलं, इथं Mg आणि X हायड्रोकार्बन शिल्लक राहिलं आणि मायनर प्रोडक्ट MgX आणि NH2, मायनर प्रोडक्ट MgX NH2. ठीक आहे. आता इथं आपण कुठलंही एक्झाम्पल घेऊ शकतो आणि त्याच्यावर आपण रिॲक्शन तयार करू शकतो, रिॲक्शन वेगवेगळ्या तयार करू शकतो. आता कुठलं एक्झाम्पल यामध्ये पहा, इथं R म्हणजे आपण मिथिल ग्रुप घेतला, R म्हणजे मिथिल ग्रुप घेतला आणि MgI मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. मिथिल मॅग्नेशियम आयोडाइडची रिॲक्शन जर मिथिल अल्कोहोल बरोबर केली तर त्या ठिकाणी प्रोडक्ट हा इथं मिथिल आहे म्हणून इथला मिथिल आणि हायड्रोजन CH3 च्या ऐवजी CH4 मिथेन आणि मायनर प्रोडक्ट प्लस MgOCS3 आणि MgOCS3 आणि I. त्यानंतर दुसरा जो प्रोडक्ट आहे, दुसरी रिॲक्शन मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड which on reacts with ammonia. समजा इथं अमोनिया घेतला NH3 which on heating to gives मेजर प्रोडक्ट आहे. मेजर प्रोडक्ट हा हायड्रोकार्बन म्हणजे मिथेनच आहे. मेजर प्रोडक्ट हायड्रोकार्बन म्हणजे मिथेन येईल आणि मायनर प्रोडक्ट जो आहे MgOCS3 च्या ऐवजी इथं NH2 येईल. NH2 हा मायनर प्रोडक्ट आहे.
ठीक है, MgINH2, ठीक है। एक्शन ऑफ Grignard reagent like methyl magnesium iodide on alcohol. When alcohol like methyl alcohol which on reacts with methyl magnesium iodide to give hydrocarbon like methane, and when ammonia NH3 ammonia which on reacts with methyl magnesium iodide to give methane. आता इथं जर समजा मिथेनच्या ऐवजी आपण इथिल घेतला तर फक्त चेंज काय होईल, इथं मिथेनच्या ऐवजी इथेन प्रोडक्ट मिळेल. तसंच इथं मिथेनच्या ऐवजी या ठिकाणी इथेन प्रोडक्ट मिळेल. बाकी मायनर प्रोडक्ट हे सेम आहे. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल लाइक ग्रिग्नार एजंट और मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार एजंट. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढची रिएक्शन पाहूया. पुढची रिएक्शन Wurtz reaction or Wurtz synthesis. Wurtz reaction or Wurtz synthesis. आता या Wurtz reaction मध्ये आपण याच्या अगोदरची रिएक्शन पाहिलेली आहे. When alkyl halide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives corresponding higher alkane. This reaction is termed as Wurtz reaction or Wurtz synthesis. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसा विचारतो पहा, राइट नोट ऑन Wurtz रिएक्शन और एक्सप्लेन Wurtz रिएक्शन. आता Wurtz रिएक्शन alkyl halide RH which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives higher alkane other than methane. Such reaction is termed as Wurtz reaction or Wurtz synthesis plus NaX. आता ही रिएक्शन बॅलन्स करायची. रिएक्शन बॅलन्स करत असताना काय करायचं पहा, एरोच्या पुढे जेवढे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम आहेत तेवढेच एरोच्या पाठीमागच्या साइड बॅक साइडला पाहिजे. तरच इथं पहा, इथं 2R 2 आहे म्हणजे इथं 2 पाहिजे, 2R. त्यानंतर इथं 2x आहे म्हणजे हे 2x पाहिजे. इथं 2Na आहे म्हणून इथं सोडियम 2. रिएक्शन बॅलन्स झाली पहा. अशा प्रकारे रिएक्शन बॅलन्स करायची असते. When alkyl halide which on reacts with active metal like sodium in presence of dry ether to use higher alkane other than methane. आता हे other than methane का म्हटलंय तर Wurtz रिएक्शन मध्ये फक्त मिथेन तयार होत नाही, मिथेन व्यतिरिक्त सर्व अल्केन या ठिकाणी तयार होतात. आणि हायर अल्केन का म्हटलंय तर हे लोअर अल्केन हालाइड पासून हायर अल्केन तयार होतात. म्हणजे पहा एक्झाम्पल आपण घेऊया. समजा इथे C2H5I घेतलं, C2H5I ethyl iodide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives ethyl iodide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives R म्हणजे काय आहे, इथिल ग्रुप हा C2H5 plus 2NaI म्हणजे इथं इथिल पासून ब्युटेन तयार झालं. ब्युटेन 4 कार्बन ऍटम आहेत म्हणजे इथं ब्युटेन म्हणजे हायर अल्केन तयार झालं. ब्युटेन म्हणून हायर अल्केन म्हटलेलं आहे. when alkyl halide or lower alkyl halide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives higher alkane other than methane. Such reaction is termed as Wurtz reaction or Wurtz synthesis. म्हणून या रिएक्शनला हायर अल्केन म्हटलेलं आहे. लोअर अल्किल हालाइड पासून हायर अल्केन तयार होते. आता इथं पहा, दोन मॉलिक्यूल आपण हे एकाच अल्किल हालाइडचे घेतले. समजा इथं जर आपण दोन अल्किल हालाइड हे जर वेगवेगळे घेतले, समजा मिथिल आयोडाइड घेतला, एक मिथिल आयोडाइड आणि एक इथिल आयोडाइड C2H5I to gives different product. 2Na to gives in presence of dry ether to gives पहिला प्रोडक्ट काय मिळेल, हा मिथिल ग्रुप आहे. मिथिलची रिएक्शन मिथिल ग्रुप होऊन त्या ठिकाणी CH3 इथेन तयार होईल. दुसरा प्रोडक्ट काय होईल, या मिथिल आयोडाइड आणि या इथिल आयोडाइडची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी C3H8 प्रोपेन तयार होईल. प्रोपेन किंवा आपण CH3 बॉन्ड C2H5
C2H5 आणि तिसरा जो प्रोडक्ट आहे हा तिसरा प्रोडक्ट हा C2H5 बॉन्ड C2H5 म्हणजे ब्युटेन तयार होते ब्युटेन आणि इथं प्रोपेन CH3 बॉन्ड C2H5 आणि फायनल प्रोडक्ट आपण रिएक्शन बॅलन्स केल्यानंतर 2NaI हा फायनल प्रोडक्ट आहे. आता 2NaI या ठिकाणी अशा प्रकारे लिहिलं तरी बरोबर आहे 2NaI. ठीक आहे. जर समजा अल्किल ग्रुप वेगवेगळे अल्किल ग्रुप घेतले एक मिथिल आणि एक इथिल असं जर रिएक्शन आपण पाहिले तर या मिथिलचे दोन मॉलिक्युलची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी इथेन तयार होते. त्यानंतर एक प्रोडक्ट मिथिल आणि एक इथिल याची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी प्रोपेन तयार होईल आणि एक प्रोडक्ट जो आहे हा इथिल ग्रुपचं एका इथिल ग्रुपची रिएक्शन दुसऱ्या इथिल ग्रुप बरोबर होऊन त्या ठिकाणी ब्युटेन हा प्रोडक्ट मिळेल ब्युटेन. म्हणून when methyl iodide and ethyl iodide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives a different product. This is also the Wurtz reaction or Wurtz synthesis. Wurtz reaction or Wurtz synthesis. अशा प्रकारे आपण Wurtz reaction ची ही simple Wurtz reaction and this complex Wurtz reaction mixture of ethyl iodide and methyl iodide. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पुढची रिएक्शन पाहणार आहोत. पुढची रिएक्शन with haloarenes. Reaction with haloarenes. आता याच्या नावामध्ये सांगू का रिएक्शन विथ हॅलोअरेन्स. अरेन्स म्हणजे एरोमॅटिक रिंग म्हणजे बेंझिन रिंग आणि हॅलोअरेन्स म्हणजे हॅलोजन सहित असणारी एरोमॅटिक रिंग त्याला आपण हॅलोअरेन्स असं म्हणतो. रिएक्शन विथ हॅलोअरेन्स म्हणजे क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन किंवा ब्रोमोबेन्झीन किंवा आयोडोबेन्झीन याला अरेन्स और एरिल हलाइड असं म्हणतो. एरिल हलाइड लाइक ब्रोमोबेन्झीन which on reacts with methyl bromide and sodium to gives in presence of dry ether to gives toluenes or alkyl benzene or aromatic substituted product आणि फायनल प्रोडक्ट काय आहे हा 2Na हा Br आणि हा Br अशा प्रकारे 2NaBr हा फायनल प्रोडक्ट आला 2NaBr त्याला टोलिन्स म्हणतो आपण. टोलिन्स या रिएक्शनला आपण वर्ड्स स्फटिक रिएक्शन असं म्हणतो. वर्ड्स स्फटिक रिएक्शन. आता या रिएक्शनचं वैशिष्ट्य काय पहा. या रिएक्शन मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारताना राइट नोट ऑन वर्ड्स स्फटिक रिएक्शन और एक्सप्लेन वर्ड्स स्फटिक रिएक्शन अशा प्रकारचा क्वेश्चन जर विचारला तर ही रिएक्शन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायला पाहिजे तरच ती रिएक्शन लिहिता येते. When aryl halide which on reacts with methyl bromide and sodium metal in presence of dry ether to gives corresponding substituted aromatic compound. This reaction is termed as Wurtz-Sputnik reaction. When aryl halide which on reacts with methyl bromide and sodium metal in presence of dry ether to gives corresponding aromatic substituted product or compound, such reaction is termed as Wurtz-Sputnik reaction. ठीक है. आता फॉर एग्जांपल त्यामध्ये aromatic aryl halide like bromobenzene which on reacts with methyl bromide in presence of dry ether, methyl bromide and sodium metal in presence of dry ether to gives toluenes or methyl benzene. याला आपण toluenes ला आपण methyl benzene असे म्हणतो. methyl benzene or toluenes. This reaction is termed as Wurtz-Sputnik reaction. ठीक है. आता यामध्ये आणखी एक दुसरी रिएक्शन when aryl halide like chlorobenzene which on reacts with sodium metal
chlorobenzene Cl, chlorobenzene which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives. आता हे टू मॉलिक्युल्स घेतले तर त्या ठिकाणी डायफिनिल हा प्रोडक्ट मिळतो. डायफिनिल, बायफिनिल किंवा डायफिनिल दोन आहेत म्हणून बाय किंवा डाय. डायफिनिल प्रोडक्ट plus 2NaCl मायनर प्रोडक्ट 2NaCl हा मायनर प्रोडक्ट आला. या रिएक्शनला आपण फिटिक रिएक्शन असं म्हणतो. फिटिक नेम ऑफ द सायंटिस्ट फिटिक रिएक्शन. when chlorobenzene or aryl halide which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives corresponding diphenyl. This reaction is termed as fitic reaction. या रिएक्शनला सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचा क्वेश्चन विचारतो. explain or write note on fitic reaction. when chlorobenzene which on reacts with sodium metal in presence of dry ether to gives diphenyl. ठीक आहे. आता त्यानंतर एक काही रिएक्शन आहे, त्या रिएक्शन आपण पाहूया. आणखी अरोमॅटिक कंपाऊंडच्या रिएक्शन. आता रिएक्शन लिहित असताना यामध्ये पहा पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन हे बेन्झीन आहे आणि कुठल्याही पोझिशनला Cl अटॅच झाला की त्याला क्लोरोबेन्झीन म्हणतो. आता नायट्रो क्लोरोबेन्झीन या पोझिशनला 2 नंबर आणि 6 नंबर पोझिशनला जर नायट्रोजन NO2 ग्रुप अटॅच झाला तर त्याला ऑर्थो म्हणतो. जर 3 नंबर आणि 5 नंबर पोझिशनला जर NO2 ग्रुप अटॅच झाला तर त्याला मेटा पोझिशन म्हणतो. आणि 4 नंबर पोझिशनला जर NO2 अटॅच झाला तर याला पॅरा म्हणतो आपण. पॅरा पोझिशन. पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन. when para-nitrochlorobenzene which on reacts with aqueous NaOH at 433 Kelvin in presence of dilute acid to gives corresponding. आता इथं एक Cl आहे, या Cl चं कन्वर्जन हे OH मध्ये होते. OH जर समजा अरोमॅटिक रिंगला जर OH अटॅच झाला असेल तर त्याला आपण फेनॉल म्हणतो. फेनॉल आणि हा नायट्रो ग्रुप पॅरा पोझिशनला आहे NO2 म्हणून पॅरा नायट्रोफेनॉल हा प्रोडक्ट मिळेल. पॅरा नायट्रोफेनॉल. ठीक आहे. when para-nitrochlorobenzene which on reacts with aqueous sodium hydroxide at 433 Kelvin in presence of dilute acid to gives para-nitrophenol हा प्रोडक्ट मिळतो. ठीक आहे. आता समजा जर आपण para-nitrophenol आणि या ठिकाणी आणखी एक NO2 ग्रुप अटॅच झालेला दाखवला तर याचं IUPAC नेम मेटापेरा म्हटलं तरी चालेल किंवा 1 2 3 4 5 आणि 6 2 4 डायनायट्रो chlorobenzene which on reacts with sodium carbonate at 403 Kelvin. sodium carbonate Na2CO3 to gives. आता फक्त इथं चेंज काय होईल, या पोझिशनला फक्त NO2 येईल आणि याचं नेम जे आहे नेम 2,4-डायनायट्रोफेनॉल हा प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. म्हणजे चेंज काय केला पहा, इथं पॅरा पोझिशनला NO2 होता तर त्याला आपण पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन म्हटलं होतं. आता त्यानंतर एक नायट्रो ग्रुप या ठिकाणी वाढवलेला आहे. 2 नंबर पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच झालेला आहे आणि 2 नंबर पोझिशनला जर NO2 ग्रुप अटॅच झाला असेल तर 2 नंबर आणि 4 नंबरला म्हणून 2 4 आणि 2 आहेत म्हणून डाय, नायट्रो ग्रुप आहे म्हणून नायट्रो आणि क्लोरोबेन्झीन 2,4-डायनायट्रो
नायट्रोक्लोरोबेन्झीन किंवा ऑर्थो पॅरा डायनायट्रोक्लोरोबेन्झीन ऑर्थो पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन which on reacts with aqueous sodium carbonate at 403 Kelvin in presence of dilute acid to gives इथं सुद्धा चेंज काय झाला इथं 2 नंबरला NO2 ग्रुप अटॅच झाला आणि 4 नंबरला NO2 म्हणून 2,4 डायनायट्रोफिनॉल फिनॉल हा आहेच परंतु त्या फिनॉलला 2 नंबर पोझिशन आणि 4 नंबर पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच झाला आहे म्हणून 2,4 डायनायट्रोफिनॉल हा प्रोडक्ट मिळाला आपल्याला ठीक आहे आणि नंतर आपण इथं 2 नंबर पोझिशनला NO2 लिहिला 4 नंबरला लिहिला त्यानंतर आपण 6 नंबर पोझिशनला जर NO2 ग्रुप अटॅच झालेला दाखवला तर या ठिकाणी याचं IUPAC ने 2 4 6 इथं 3 आहेत म्हणून ट्राय 2 4 6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झीन 2 4 6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झीन which on reacts with heated to gives corresponding warm undergo hydrolysis to gives आता इथं 6 नंबरला NO2 ग्रुप अटॅच झाला म्हणून इथं 6 नंबरला NO2 ग्रुप अटॅच झालेला दाखवायचा म्हणून 2 नंबर 4 नंबर आणि 6 नंबर 2 नंबर 3 4 5 आणि 6 2 नंबर 4 नंबर आणि 6 नंबर पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच झालेला आहे म्हणून या प्रोडक्टला आपण 2 4 6 ट्रायनायट्रो 2 4 6 ट्रायनायट्रो नायट्रो ग्रुप आहे म्हणून नायट्रो आणि हा मेन प्रोडक्ट जो आहे तो फिनॉल आहे म्हणून फिनॉल 2 4 6 ट्रायनायट्रोफिनॉल ठीक आहे आता रिएक्शन मध्ये पहा when 2 4 6 trinitrochlorobenzene 2 4 6 trinitrochlorobenzene which on warm to gives corresponding 2 4 6 trinitrophenol 2 4 6 trinitrophenol ठीक आहे आता या रिएक्शन जी आहे त्या रिएक्शन तुम्ही पाहून समजून घेऊन नंतर आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढायचे आहे ओके धन्यवाद